नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी पूर्णतः कोलमडून पडलेला आहे. त्याच्या जमिनीतलं पीक उद्ध्वस्त झालंय. पीक सोडा, जमिनीत माती देखील शिल्लक राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या बळीराजाला आधार देणं महत्वाचं आहे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं महत्वाचं आहे. परंतु हे निर्धावलेलं सरकार त्या बळीराजाकडे अक्षरशः पाठ फिरवत आहे. आजपर्यंत कुठलीही ठोस भूमिका न घेता कुठलीही मदत या सरकारने केलेली नाही. अशा सरकारला आपण आता जागृत करणं महत्वाचं आहे. या महाराष्ट्रामध्ये युवा सरपंच जे भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढतात, ते सरपंच मंगेश साबळे माझ्या बळीराजाला न्याय मिळवण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी सरकारकडे मागण्यांचं निवेदन घेऊन गेल्या 8 ते 10 दिवसापासून अक्षरशः उपोषण करत आहेत. आज या उपोषणाचा एवढा तीव्रता वाढली आहे की त्यांच्या नाकातून अक्षरशः रक्त वाहत आहे. परंतु हे झोपलेले सरकार, या सरकारचा एक प्रतिनिधी तिकडे जायला तयार नाही. दिवाळी तोंडावर आहे. बळीराजाने आपल्या लेकरासाठी कपडे घ्यायचे कसे, त्यानं खायला घ्यायचं कसं, हा प्रश्न माझ्या बळीराजासमोर आवासून उभा आहे. या बळीराजाला साथ देण्यासाठी श्री मंगेश साबळे यांच्या उपोषणात, यांच्या आंदोलनात आपल्या सर्वांना शेतकरी पुत्र म्हणून सहभागी व्हावे लागणार आहे. निश्चितपणाने माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या बळीराजाला न्याय देण्यासाठी या योद्ध्याला आपण साथ देऊया, त्या लढ्यात सहभागी होऊया आणि या सरकारला ताळ्यावरती आणूया. धन्यवाद.